नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 19 एप्रिलच्या भागामध्ये रमा अक्षयला माझ्यामुळे सकाळी तुम्ही काही न खाताच निघून गेला होता, दुपारी काही खाल्लत ना, नाहीतर तुम्हाला असं बोलतच असते की अक्षय वैतागत, हो डायबिटीज आहे माहीत आहे मला, तुझ्या काळजीसाठी थँक्स, आता मला जेवू देत असं बोलतो. रमा तेथेच अक्षयकडे पाहत उभी असते. तेव्हा अक्षय, कोणी जर असं जेवत असेल तर पाहू नये, एवढंही कळत नाही का तुला, असं रागाने बोलतो. त्यावर रमा, मी तुम्हाला फोन केला होता असं म्हणते. तर अक्षय, मी बाहेरच होतो म्हणून नाही उचलला, आता आता जाऊन झोप, मी जेवू ना, असं रमाला बोलतो. रमा, पण मी असं म्हणते आणि गुपचूप आत जाते. त्यानंतर अक्षय मनाशी कितीही ठरवलं तरी हिच्याशी नाही बोलायचं, तरी ही 2 वेण्या मला येऊन डिवसतेच असा विचार करत असतो. दुसरीकडे रमा झोपलेली असते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. अक्षय रूममध्ये येतो. त्याने रमासाठी जेवण आणलेलं असतं. अक्षय, 2 वेण्या असा आवाज देतो, परंतु रमा काही उठत नाही. तेव्हा अक्षय रमाजवळ जातो आणि तिला उठवत असतो. रमा दचकून उठते आणि घाबरतच, काय झालं, जेवण आवडलं नाही का, असा प्रश्न करते. अक्षय रमाकडे एकटक पाहतो आणि अचानक तिला उचलून घेत बेडवर बसवतो. रमा प्रेमाने अक्षयकडे पाहतच राहते. अक्षय देखील रमाला मिठीत घेतो व सरळ येऊन झोपलीस, माझ्यासाठी थांबावं नाही वाटलं, मी खूप वाईट वागतो, परंतु मला या गोष्टींमधलं काही कळत नाही. असा जेवणावर राग नाही काढायचा, तू जेवली नाहीस हे मला का नाही सांगितलंस, असं खूप प्रेमाने विचारत असतो. तेव्हा रमा, मी कुठे चुकते कळतच नाही, आणि तुमचा राग वाढला असता तर तुम्ही मला जेवणाबद्दल विचारलंही नाही असं अक्षयला सांगू लागते. तेव्हा अक्षय, नाही विचारलं, पण आता मी तुला भरवतो, असं बोलत रमाला उठवतो व पूर्वी तुला तुझे बाबा भरवायचे, पण आता मी भरवतो असं रमाला सांगतो. रमाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. त्यानंतर अक्षय प्रेमाने रमाला जेवण भरवत असतो आणि सॉरी देखील म्हणतो, आणि हवं तर मी कान पकडून माफी मागतो असं बोलत कान पकडू लागतो. रमा अक्षयचा हात धरते व आता या हातानेच कान पकडणार आहात का, नका मागू माफी असं बोलते. पुढे अक्षय, माझ्या डोक्यात 1000 गोष्टी चालू असतात, त्याचा राग आपल्या माणसावर निघतो असं बोलत रमाकडे पाहतच राहतो. तर रमा खूप लाजत असते व मला समजतं, परंतु माझी एक अट आहे, असंच मला रोज जेवण भरवायचं असं बोलत हात पुढे करते व मान्य आहे ना ही अट असं म्हणते. रमा झोपेतच बोला ना असं बडबडत असते. अक्षय येऊन 2 वेण्या असं मोठ्याने ओरडत रमाला उठवत असतो. रमा पटकन उठते व काय, मान्य नाही आहे अट असं बोलते आणि अक्षयकडे पाहत, मी स्वप्न पाहत होते असं म्हणते. अक्षय रमाला, उठ, बेडवर जाऊन झोप आणि तो 5चा अलाराम आधी बंद कर असं खडसावत सांगत असतो. रमा लगेचच अलाराम बंद करते व बेडवर जाते. अक्षय खाली झोपतो. अक्षयची पाठ दुखत असते. तो कासावीस होत कुशी बदलत झोपण्याचा प्रयत्न करत असतो. रमा, अहो तुम्हाला त्रास होतोय का पाठीचा असं अक्षयला विचारते. अक्षय, तुझाच त्रास होतोय असं बोलतो. त्यानंतर रमा, यांना खाली झोपायची सवय नाही आहे, सांगितलं तर ऐकणार नाही, काय करू असा विचार करते व एसीकडे पाहत थंडी वाजण्याचं नाटक करू लागते. रमा, पुण्याचं केदारनाथ कधी झालं, मला तर थंडी सहनच होत नाहीये असं बोलत असते. अक्षय उठतो व एसी बंद होणार नाही असं सांगतो. तेव्हा रमा, एक उपाय आहे, तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते असं सांगते व रमा खाली येऊन झोपते. अक्षय बेडवर झोपी जातो. रमा अक्षयचं पांघरून नीट करते व तीही खुश होत झोपते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा आजीसाठी चहा घेऊन येते. तिने दूध साखर वेगवेगळं आणलेलं पाहून पार्वती हसतच, वा लवकर शिकलीस असं म्हणते. रमा ही खुश होते आणि सुमन मावशींनी शिकवलं असं सांगते. तेवढ्यात अक्षय तेथे येतो. रमा अक्षयला, मी तुमच्यासाठी ऑमलेट आणि ब्रेडचा नाश्ता केलाय असं सांगते, परंतु अक्षय नकार देत निघून जातो. त्यानंतर पार्वती रमाला, आता तू या घरची सून आहेस, परंतु तुला मुकादम फूड्सबद्दल काहीही माहीत नाही, त्यामुळे तू दुपारी ऑफिसला ये असं सांगते. रमा खूप खुश होते. त्यानंतर जान्हवी पार्वतीला, हिला ऑफिसला का बोलावलंत असं विचारते. रमाला ऑफिसला बोलावून तमाशा करायचा, म्हणजे तिला तिची जागा कळेल, हा पार्वतीचा प्लॅन असतो. तर रमा किचनमध्ये येते व सीमाला तिला ऑफिसला बोलावल्याचं सांगते.
सीमाही खूप खुश होते. त्यानंतर दुपारी सीमा रमाला गाडीत बसवते व ड्रायव्हरला मॅडमला ऑफिसला घेऊन जा असं सांगते. रमा रेवाला फोन लावत असते, परंतु तिचा फोन लागत नाही. त्यामुळे रमा ड्रायव्हरला माझं एक काम आहे, आपण आधी तिकडे जाऊयात का असं विचारते व ड्रायव्हरसोबत गप्पा मारत त्याची चौकशी करत असते. रमा रेवाच्या घरी येते. मानिनी दरवाजा उघडते. तर पुढील भागात शशिकांत मी आज खूप खुश आहे, माझ्या मुलाचं लग्न झालंय असं बोलत सगळ्या शेफ्सना सुट्टी देतो. अक्षयने 30 जणांची ऑर्डर घेतलेली असते व मी एकटा कसा पूर्ण करणार ही ऑर्डर असं तो शशिकांतला विचारत असतो. तर शशिकांत रमाला बोलावतो व तिला अक्षयची मदत करायला सांगतो. अक्षय रमाला सोबत घेऊन जातो. आता रमा आणि अक्षय दोघे मिळून ही ऑर्डर कशी पूर्ण करणार हे आपल्याला लवकरच कळेल. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.